बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। आज हिंगोलीचं तापमान 14 अंशांपर्यंत खाली आलंय। हिंगोली शहरातून याच गुलाबी थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। पावसानं थैमान घातल्यानंतर मागील 8 दिवसापासून हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये घट होऊ लागली आहे। आज हिंगोलीचं तापमान 14 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालेलं आहे। त्यामुळे हिंगोलीकर या गुलाबी थंडीचा अनुभव छानपैकी घेताना पाहायला मिळत आहेत, आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या हिंगोली शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर असलेल्या रोडवर आहे। आपण या ठिकाणी बघताय तापमान घटलेलं आहे, थंडी वाढली आहे, त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची सुद्धा संख्या वाढू लागलेली आहे। थंडी पडत असल्यामुळे नागरिकांनी जे ठेवणीतले असलेले उबदार कपडे येतात त्यामध्ये स्वेटर, मफलर, टोप्या वगैरे हे संपूर्ण वापरण्यासाठी काढलेले आहेत। तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आता शेकोट्या सुद्धा पेटलेल्या आहेत। तापमान मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे, थंडी जाणू लागली, त्यामुळं हिंगोलीच्या वातावरणामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धुक्याची दाट चादर सुद्धा पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर या थंडीचा अनुभव हिंगोलीकर चांगल्या पद्धतीने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जागोजागी शेकोटे सुद्धा पेटले आहेत। तर एकीकडं हा जरी चित्र असलं तर दुसरीकडं ग्रामीण भागातून शहरामध्ये सकाळीच येणारे जे दूधवाले असो, शाळकरी मुलं असो, त्यांना या थंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। कारण शहरामध्ये येत असताना मोठा थंडीचा सामना त्यांना करावा लागतोय। ही एकंदरीत पाहायला गेलं तर तापमान घसरल्यानंतर हिंगोलीची बदललेलं चित्र आहे। गुलाबी थंडीचा नागरिक चांगल्यापैकी आनंद घेता येतं। मॉर्निंग वॉक करणं, शरीर कसरत करणं या संपूर्ण बाबीला नागरिक आता प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।